पहिला चेंडू आपण पाहतोय, टॉस केलाय चेंडूला, प्रदीपच्या गोलंदाजीवरती आपण पाहतोय. पहिला झटका सुनील अहिरला पुन्हा एकदा खातं खोलता आलं नाहीये आणि पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन आपण या ठिकाणी पाहतोय. पहिल्या चेंडूवरती पहिला झटका आपण या ठिकाणी पाहतो. नवीन फलंदाज रामला आपण या ठिकाणी पाहतोय. पहिला चेंडू होता प्रदीपचा. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, टॉस केला चेंडूला, हवेमध्ये चेंडू आपण पाहतोय आणि गोलंदाजाने फॉलो थ्रो मध्ये अफलातून झेल, अचूक लक्ष होतं त्या चेंडूवरती. सुरेख झेल आपण या ठिकाणी पाहतोय. विकेट क्रमांक 1 आपण या ठिकाणी पाहतोय. राम नवीन फलंदाज आपण पाहतो वन डाऊनला. प्रदीप तयार पंचांच्या डाव्या साईडने गोलंदाजी करतोय. 3 षटकांचा सामना आणि दुसरा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. इथे कट केला चेंडूला, पॉइंट आणि गल्लीमधून शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. भाग मिल्का भाग, चेंडू फरार, रन्स मिळतील 4. इथे आला बेहतरीन रामच्या बॅटमधून चौकार. रामच्या बॅटमधून चौकार आपण या ठिकाणी पाहतो. चांगली सुरुवात प्रदीपने केलून दिली. पहिला चेंडू टॉस केला होता सुनीलने, तिथे विकेट प्राप्त झाला होता. त्यानंतर आपण हा चौकार आपण पाहतोय. इथे चांगला चेंडू, पॅटचा पट्टा प्रथमता चालला गेला. पहिला चेंडू आपण पाहिला गेला, विकेट टेकर चेंडू, त्यानंतर चौकार आणि इथे निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. डॉट चेंडूने आपण पाहतो सुरुवात पुन्हा एकदा झाली. 3 चेंडू 4 धावा. प्रदीपचा पॉवर प्लेचा षटक, 3 षटकांचा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. दुसरा चेंडू,
इथे बॅटची कडा. फलंदाज या ठिकाणी पाहतो 4 चेंडू 4 धावा. अफलातून गोलंदाजी प्रदीपची आपण या ठिकाणी पाहतो. मागच्या सामन्यामध्ये प्रदीपने सुरेख कमबॅक करून दिलं होतं, चांगली कामगिरी केली होती. इथे पाहतो चांगली गोलंदाजी आपण पाहतो. नवीन फलंदाज धनाजी टोकरे आपण पाहतोय मैदानात रवाना होतोय. तीन षटकांचा सामना. 4 चेंडू आणि 4 धावा. 2 फलंदाज बाद झाले. धनाजी नवीन फलंदाज सचिनला साथ द्यायला मैदानात. किती चांगला चेंडू. अफलातून गोलंदाजी पाहतो प्रदीपची. सुरेख गोलंदाजी. कालवा टप्पा चेंडू ठेवला गेला. चांगली कामगिरी पाहतो. आतावर 5 चेंडू मध्ये या प्रदीपने सुरेख कामगिरी केली. इथे आपण पाहतो शपलून खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूने उचली घेत नाही. खालवर टप्प्याचा चेंडू राहिला. गोलंदाज तयार. शेवटचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. इथे जोरदार अपील. षटकाची समाप्ती झाली. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होत आहे आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 4. 2 गड्यांच्या मोबदल्यात आपण या ठिकाणी पाहतोय. चांगली आपण पाहतोय या ठिकाणी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता. खूप बॅकफूट वरती आपण पाहतोय. जिथे पोहोचला होता फ्रंट फूट खेळण्याची गरज तिथे बॅकफूट वरती गेला. पहिलं षटक 1 चौकारच्या सहाय्याने 4 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात या धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहेत. यानंतरचा सामना आपण पाहतोय. दोन्ही संघाचे कर्णधार श्री गणेश पिंपलोली विपक्ष अंजप. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय आपण टॉस साठी या ठिकाणी हे षटक समाप्त झाल्यानंतर इथे उपस्थित राहायचे. श्री गणेश पिंपलोली विपक्ष अंजप दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी आपण या ठिकाणी उपस्थित राहायचे. प्रकाश भागीत गोलंदाजी मार्क वरती सज्ज होते. पंचांच्या डाव्या साईडने राईट हँड ओढतो विकेट मारा. पंच दिनानाथ. स्क्वेअर लेग पंच सचिन शेट्टे तयार. पहिला चेंडू. इथे पाहतो चांगला चेंडू. स्काय फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. असफलता आपण या ठिकाणी पाहतो. आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहतो आहे नेवाली संघ. चांगली कामगिरी करत असताना प्रकाश बागीत पुन्हा एकदा आपल्या संघासाठी चांगले योगदान देत असताना पहिल्या मॅच मध्ये हॅट्रिक घेतली होती. इथे प्रकाश बागीत तयार. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. लगातार 2 चेंडू निर्धाव आपण या ठिकाणी पाहतोय. सचिन 2 चेंडू निर्धाव खेळत असताना. धनाजी 2 चेंडू निर्धाव खेळत असताना. इथे चांगली गोलंदाजी. स्लोअर गती परिवर्तन आपण या ठिकाणी पाहतो. लगातार 3रा चेंडू निर्धाव. धनाजी टोकरे नॉन स्ट्राईकला. इथे स्ट्राईकला तो फलंदाज सचिन. 3रे चेंडू आपण पाहतो. कोणत्या प्रकारचे धाव येत नाहीये. आतापर्यंत 9 चेंडू झालेत. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि धावसंख्या 4 या आकड्यावरती आहे. इथे इनसाइड एज आपण पाहतोय. चेंडू तामनाने आउटफिल्ड फास्ट लॉंग स्टॉप रिझर्व मध्ये चेंडू जाऊन फरार. रस मिळतील 4. इथे आला चौकार. चौकार या ठिकाणी अर्जित झाला सचिनच्या बॅट मधून. 8 धावा स्कोर कार्ड वरती.
इथे प्रकाश पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्क वरती. इथे सुरेख फटका, स्काय फटका आपण या ठिकाणी पाहतोय. शतरक्षक चेंडूकडे पाहत बसला, चेंडू आउट ऑफ पार, बिग हिट, षटकार. चौदा धावा स्कोर कार्ड वरती, 2 फलंदाज बाद आपण पाहतोय. हा फटका पाहिला गेला, ते फलाचित करण्याचा प्रयत्न, यॉर्क करण्याचा प्रयत्न होता गोलंदाजचा, त्याला सुरेख हवाई सफर दिला. चांगला फटका स्काय स्टाईलने लगावलेला, षटकार. पॅडल केलेला चेंडू आपण पाहतो, अफलातून फटका. इथे तयार सचिन तयार, सामना करील प्रकाशचा. इथे डिफेक्स्टा कव्हर इजर मध्ये शतरक्षक तैनात आहे. एक सिंगल या ठिकाणी घेतली जाते. एका सिंगल वरती समाधान मानले होते. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 7.50च्या सरासरीने 15 धावा स्कोर कार्ड वरती. याच पद्धतीने चालले तर 24 धावा धावफलकावरती लागू शकतात, पण इथे 15 धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती. 2 फलंदाज बाद आहे. शेवटचं षटक धनाजीला अजूनही आपण पाहतो 2 चेंडू कोणत्या प्रकारची धावसंख्या उभारता आली नाहीये. सचिन 6 चेंडू 11 धावेवरती खेळतोय. एक षटकार, एक चौकार आणि धावसंख्या त्यांनी कुठली गेली, पण खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर कुठेतरी विचार करावा लागेल. मागच्या सामन्यामध्ये धनंजय टोकरेंनी केली आक्रमक फलंदाजी, त्याच्या बॅटमधून आले त्या उत्तुंगचे 5 षटकार होते. अफलातून कामगिरी आपण पाहिली होती. इथे वाईट चेंडू, दूरवरचा चेंडू होता. धावसंख्या 16 या आकड्यावरती. 18 चेंडू आणि 40 धावांची ती मॅरेथॉन इनिंग आपण स्क्रीन वरती आणि युट्यूब वरती पाहू शकता. ॲट दोस्ती ग्रुप चषक धनाजी टोकरे ची बॅटिंग आपण पाहू शकता. इथे किरण तयार, कट केला चेंडूला, गॅप मधून गल्ली आणि दरम्यान मधून चेंडू काढला गेलाय. कव्हर पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चौकार या ठिकाणी अर्जित झालाय. अफलातून फटकेबाजी पाहतो सचिनची, सुरेख फटकेबाजी. या अगोदर चेंडू आपण पाहिला गेला खराब होता, त्यानंतर चौकाराला धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अजूनही 5 चेंडू आहे, किमान 10 ते 12 धावा या 5 चेंडूवरती येतील का, यावरती अपेक्षा असेल. इथे सुरेख फटका, अप्पर फटका आपण या ठिकाणी पाहतो. शतरक्षक चेंडूचा पाठलाग करणार आणि इथे 4 धावा आपण पाहतो. 4 धावेने स्कोर कार्ड या चौकाराच्या सहाय्याने 24 या आकड्यावरती आहे. पुन्हा एकदा कव्हर ड्राय करण्याचा प्रयत्न. स्वीपर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल, शतरक्षक आहे. फंबलिंग त्या ठिकाणी पाहतोय. एकाच धावेवरती समाधान आणि एका धावेवरती आपण पाहतो समाधान मानावं लागेल. या सिंगलने स्कोर कार्ड 25 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू आहे, शेवटचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. ओके, 2 चेंडू बाकी आहेत. इथे सुरेख फटका आपण या ठिकाणी पाहतोय. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी 1 धाव पूर्ण केली जाते आणि 2 धाव्याने आपण पाहतोय. पुन्हा एकदा पाहतोय इथे 3री धाव घेण्याच्या प्रयत्नात
फलंदाज बाद झाले 2 धाब्याने. स्कोर कार्ड या ठिकाणी जाऊन पोहोचलाय तो 27 या आकड्यावरती. 28 धावांची गरज आहे. अंजाम संघाचा कर्णधार विनंती असेल आपण टॉस साठी या ठिकाणी उपस्थित राहायचे. श्री गणेश पिंपळी संघाचा कर्णधार यांना विनंती करतो आपण टॉस साठी या. 27 धावा झाल्यात. 28 धावांची गरज. तर प्रवीणजी क्षीरसागर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. यापूर्वी व्यासपीठावरती माजी उपसरपंच गुरुप्रपंचायत पिंपलोली प्रवीणजी क्षीरसागर दादा. 27 झालेत. 28 धावांची गरज. अंजाम संघाचा कर्णधार आपण या ठिकाणी यायचे. इथे पॅडल केला चेंडूला आपण पाहतो. पहिला चेंडू आपण पाहतोय. पहिला चेंडू 4 धावेसाठी चौकार. अठ्ठावीस धावांची गरज. पहिला चेंडू होती चौकार आपण या ठिकाणी पाहतोय. पहिला दिवस आपण पाहिला होता माले संघाने गाजवला होता. दुसरा दिवस आपण पाहिला सिद्धिविनायक नेरलपाडा. दोघांमध्ये सेमीफायनल झाली. सिद्धिविनायक नेरलपाडा संघ आपण पाहतो फायनल मध्ये पोहोचला. काल पाहिलं गेलं तर मोहाचवाडी संघ आपण क्वालिफाय होताना पाहिला गेला. टॉप 3-4 मध्ये जाणार तिसरा संघ म्हणून पाहिला गेला.
आज कोणता संघ त्यांच्यासोबत सेमीफायनल जाईल, टॉप 4 मध्ये येणारा कोणता संघ असेल यावरती सर्वांचं लक्ष असेल. कारण आज आपण पाहतो सेमी संघ आपण या ठिकाणी पाहतोय. पहिला चेंडूवरती चौकार या ठिकाणी. दुसरा चेंडू उर्पी चेंडू आपण या ठिकाणी पाहतो लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये. एक धाव या ठिकाणी घेतली जाते. दोन चेंडू 5 धावा. इथे पाहतोय सुरेख फटका आपण पाहतोय. तर जरूर आपण पाहतोय. तर सुनील आपण जेव्हा गोलंदाज आहे धनाजी टोकरे याचा ID कार्ड ची अपील या ठिकाणी आले आणि जरूर ती ID कार्ड तुम्हाला पोहोचवायचं आहे. मॅच कंटिन्यू. या दरम्यान पाहतो सुरेख फटका. चेंडू सीमारेषा पार. 7 धावांसाठी आला षटकार. प्रकाश बागीत आपण पाहतो या ठिकाणी आक्रमकता सुरुवात करतोय. तो 4 चेंडू 13 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. 28 धावांची गरज होती. अजूनही आपण पाहतो 15 धावांची गरज. इथे प्रकाश आपण पाहतोय अवैध सपार. इथे जेल सोडले गेले. एक धाव आणि जीवदान आपण पाहतोय प्रकाशसाठी. एका धावेने स्कोर कार्ड आपण पाहतोय.
जातोय ते क्लिअर केलंय आणि चला 5 चेंडू झालेत, 5 चेंडू 14 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. एक फलंदाज पाहतो बाद होता होता वाचला गेला प्रकाश. 3 चेंडू 9 धावेवरती गेलतो. किरण 2 चेंडू 5 धावेवरती गेलतो. चला धनाजी शेवटचा चेंडू आपण पाहतो. धनाजी टोकरेचा